पयर एसेंब्ली जाला आनी थिंगा टुरिजम मिनिस्टरान सांगलें ओल्ड गोवा पंचायत ग्रामसभेन एग्रीड जाला म्हणून आनी तशें चर्च ऑथॉरिटी एग्रीड जाले एनओसी दिल्ले म्हणून पूण हांव सगळें सांगता जेन्ना आमी ग्रामसभेक डिस्कशन जाल्लें तेजे पयलीं केन्ना ग्रामसभेक तो प्लॅन डिस्कशन जावन आमी आमच्या पंचायतीक फोर्स करून तो डिस्कशनाक हाडलेलो आनी तेन्ना कितें डिस्कशनाक येयला तेन्ना फकत तेणी एम्युनिटीज घेवन येयलेले तो बिल्डींग घेवन येवन आसले ते तेंचे टॅक्निकल टिमीन आमकां सांगलेले फकत आमी एम्युनिटी डिस्कस करता आमी तांकां विचारलेले तुमी बिल्डींग येवपाची आहा तेणी ना म्हणून सांगलें इट इज अंडर कन्सिडरेशन आनी आमकां अप्रुवल्स मेळना सो अप्रुवल्स मेळना म्हणलें जाल्यार ओके म्हणलें आमी कितें कितें आहा तुमचे कंपोनंट तेणी सांगलें डी टारिंग ऑफ द बझिलिका फ्रंट रोड सो आमी तेन्ना डी टारिंग ऑफ बझिलिका फ्रंट रोड म्हणटा बझिलिकाक 4 रोड आहा फाटल्यान 2 सायडीन आहा 2 एंट्रन्स आहा तेजे कितें ते नासले कन्सिडर ते कन्सिडर करा मागीर म्हणलें वॉटर एटीएम्स वॉटर फाउंटन्स ते घालता म्हणलें बेंचीस CCTV कॅमेराज घालता म्हणून सांगलेले सेकेंड ड्रेनेज सिस्टम अरावंड बझिलिका आनी अरावंड से कॅथेड्रल सो इतलें डिस्कशन जालें थोड्यांनी एग्री केलें थोड्यांनी ना एग्री केलें सो मागीर तेणें सांगलें की हे सगळे कंपोनंट्स घे आनी सेकेंडली आमी सांगलें क्लोजर ऑफ द मिडल रोड बिटवीन बझिलिका आनी से कॅथेड्रल कित्याक लोकांक पिलग्रिम्सांक टुरिस्टांक क्रॉस करपाक प्रॉब्लम जाता तो खूब वर्सां पयलीं आमचो डिमांड आहलो ग्रामसभा रेजोल्युशन पास करून धाडलेलें गव्हर्मेंटाक सेईंग दॅट बाबा ते दोनी कॉम्प्लेक्स एक जावंक जाय कित्याक एसाचे सजेशन आहलें की टुरिस्ट सायट्स आहा दोनी वर्ल्ड हेरिटेज सायट्स ते कंबायन जावंक जाय सो रोड वचोन ते डिवायड जाता सो तिंगा बॅरिकेड घालून ओन्ली पब्लीक वॉकिंग मुवमेंट दवरा म्हणून व्हेकल मुवमेंट बंद करा म्हणून सो इतलें सजेशन करून सांगलें तेमी लास्ट आमी सांगलें कितें चर्च ऑथॉरिटीचें परमिशन घ्या आमी आतां तेजें सजेशन केलां तेजी चर्च ऑथॉरिटीचें परमिशन घ्या आनी यू कम बॅक टू द पंचायत आनी म्हाका सांगूंक सोदता त्या टायमार हो एक व्हिडिओ जाल्लो तुमच्या मदीं एक मिडिया पर्सन आहलो मानियल ताणें एक व्हिडिओ केल्लो ग्रामसभेन जाल्लो आनी तिका पंचायत सरपंचान क्लियरली सांगला प्रोजेक्ट इज ऑन होल्ड म्हणून सांगला वी हॅड गिवन सजेशन बट यू हॅव टू प्रोवायड टू कम बॅक टू द पंचायत आफ्टर सजेशन पंचायतीक यो म्हणून सांगला हे 1.5 वर्स जाले तेज्या उपरांत पंचायतीक हे परतून येवंक ना आनी डायरेक्ट काडला आतां सांगता ते इट इज अप्रूव्ड म्हणून सी वी हॅड अप्रूव्ड ओनली सम कंपोनेंट ऑफ द मास्टर प्रसाद स्कीम वी हॅड नॉट अप्रूव्ड द बिल्डींग आनी दॅट टू ऑल्सो म्हणलें जाल्यार चर्च एनओसी जाय म्हणून सांगला किंवा चर्च एनओसी कांय ना आनी सेकेंडली ते म्हणटा कितें वी आर ऑलवेज इन कन्सिडरेशन विथ ऑथॉरिटीज कन्सर्न स्टेक होल्डर्स पळय ही जी पयली बिल्डींग आसली ग्राउंड +2 विथ पळय येत व्हडले मॅसीव स्ट्रक्चर आसलो हो पयलो कोणाक कन्सिडर करून केल्लो तुमी आनी इतले मिटिंगेक जाल्लो पयलो प्लॅन कोणाक फोन केलो म्हणजे तुमी प्लॅनिंग करून मागीर डिस्कशन येयला सिमिलर हिंगा तशें जाला हे गव्हर्मेंट लोकांक कॉन्फिडन्स घेवन प्लॅनिंग करना आपल्याक जाय तो हे प्लॅन करता आनी मागीर लोक अपोज केले म्हणटा ना अशें जायना तशें जायना म्हणटा सी दीस वॉज द फर्स्ट ही बिल्डींग आमी पयलो अपोज केल्ली बट 2020 हांवें प्लॅन घेतलेलो get the massive structure 2000 square meter आहले आफ्टर ऑपोजिशन दे मेड इट 1000 आता 1000 केला तेन्ना आमी ग्रामसभेक आतां सांगता स्वतः सांगता त्या 3 DPR जाले म्हणून हो पयलींचो DPR सेकंड DPR आमकां पंचायतीन दाखयला फकत एम्युनिटीज आनी थर्ड DPR तेमी असेंब्लीन प्रोड्यूस केला थिंगा बिल्डींग दाखयला वीच वॉज नेवर डिस्कस इन ग्रामसभा सो हे फोटिंगपणाक खंय तरी बंद जावंक जाय ते क्लियरली सांगले ऑन द फ्लोर ऑफ द हावस मिनिस्टरान फोटी मारलेली आहा आपल्या पंचायतीन एनओसी दिला म्हणटा तो मागीर चर्चीन एनओसी दिला काल चर्चीन क्लॅरिफिकेशन केलें तांकां कांय तेणी बरोवना म्हणून तो पंचायतीन तांकां कांय दिवना तो जस्ट बेस्ड ऑन ग्रामसभा सांगता आमी सजेशन दिल्लें इट वॉज नॉट फायनल एनओसी वी टोल्ड दॅट विथ दीस सजेशन यू इनकॉर्पोरेट इन युअर प्लॅन एंड कम बॅक टू अस तो ही ग्रामसभेन जायते सजेशन दिला वी हॅड रिटर्न टू चीफ मिनिस्टर वी हॅड रिटर्न टू CS सेईंग दॅट नो कंस्ट्रक्शन शूड बी अलाउड इन ओल्ड गोवा टील वी हॅव मास्टर प्लॅन ते कित्याक करना तर दॅट ऑल्सो वी हॅड रिटर्न ग्रामसभा हॅड पास दॅट रेजोल्युशन ऑल्सो दॅट ऑल्सो करा न्हू मागीर सांगलें मेगा प्रोजेक्ट नाका म्हणून सांगलें जायते सजेशन दिला ग्रामसभेन ती कित्याक हें करना तर आयकना ग्रामसभेची ओन्ली तुमकां हे थोडेच कंपोनंट आहा तेजे तुमी म्हणटा जस्ट बिकॉज वी हॅड अलाउड सम कंपोनंट दॅट मीन्स वी आर एग्रीड फॉर द प्रसाद स्कीम द इंटरप्रेटिव सेंटर नो वी नॉट सेकंडली आतां तुमी म्हणटा 3 आतां ग्राउंड लोवर ग्राउंड आनी ग्राउंड फ्लोर म्हणटा लोवर ग्राउंड मीन्स यू हॅव टू डीग एनफ 5 meters डावन डीप 5 meters डीप गेल्यार तुमकां मोन्युमेंट्स मेळटले तुमकां आर्टिफॅक्ट्स मेळटले रुइन्स मेळटलेच सो तुमी एटलीस्ट आपली तकली अप्लाय करून म्हणजे इंजिनियर आहा तेणी अप्लाय करूंक जाय आसता तकली सेकंडली ते म्हणटा सगळी कन्सर्न डिपार्टमेंटाची परमिशन आहा हांवें एक तांकां तेच्या मुखार आनी एक हें दवरलो इशू दवरलेलो थिंगा स्टेट मोन्युमेंट आहा स्टेट डिपार्टमेंट आर्कोलॉजी डिपार्टमेंट परमिशन घेतला ते सांगचें आनी येसांनी सांगचें दॅट प्रॉपर्टी तें खंय अलाव केला ती आतां बिल्डींग दॅट इट डजंट कम इन द 100 meter ऑफ द स्टेट मोन्युमेंट सो हिंगा खंय तरी एक मिसमॅच करूंक सोदता आनी मिस इंटरप्रेट करून फॅक्ट्स ह्यो प्रोजेक्ट पास करूंक जाता हेजेर म्हाका दिसता आतां प्रोजेक्टान कितें तरी गोल बंगाल आहा म्हणून इतले फास्ट ट्रॅक लोकांक मिसगायड करून हो प्रोजेक्ट व्हरूंक सोदता सो आमी आतां क्लियर म्हणटा आतां आफ्टर आर्टिफॅक्ट्स मेळोन वी आर टोटली डिसएग्रींग आनी त्या जाग्यार असलो प्रोजेक्ट येवपाक नाका कित्याक आतां कळ्ळें ते म्हणटा एम्युनिटीज कोणाक पिलग्रिमेजांक जावंक जाय टुरिस्टांक लागून न्हू पिलग्रिमेजची एम्युनिटीज डिफरंट आहा तांकां शेड टेंट्स जाय आसता आतां फेस्ताक लोक येता म्हणटा ताका लागून फेस्ताक लोक तांकां रावपाक टेंट्स आसता कुकिंग एरिया आसता ते करूं एम्युनिटीज दॅट इज एम्युनिटीज
तांकां दुसरे हे रिक्वायरमेंट आसा ते प्रोवायड करा. हे इंटरप्रिटेशन सेंटर मारून तेंचे पिलग्रिमेज कांय सॉल्व जावची ना प्रॉब्लम. सकयल आतां तूं आतां पावला थिंगा तितून एक तेंचे गिपेरान एक इश्यू आसलो वॉटर लॉगिंग जाता बजलिकेच्या फुडल्यान. तेजें पोल्युशन सोल्युशन सॉल्व करा. कित्याक एक थिंगा ड्रेनेज सिस्टम ना. सेकंडली आतां तांकां फायर ऑडिट जावंक जाय दोनूय मोन्युमेंटाची. कितें आहा तांकां ऑडिट तें कांय सांगना तेणी. आतां वर्ल्ड हेरिटेज सायट्स कितें फायर ऑडिट जालो तें सांगूंक जाय. कितले वॉटर टँक्स आहा तेंकडे, फाल्यां कितें इन्सिडंट जालो कितें करतले, कशें करतले मॅनेज, कांयच ना तेंचे प्रोग्राम. सो बेजिकली हो प्रोजेक्ट हाडटा जस्ट फॉर द कमर्शियल एक्टिविटीज. हितून कांय पिलग्रिमेजांक आनी टुरिस्टांक कांय बेनिफीट मेळपाचो ना. हो फकत प्रायवेट ऑपरेटाक ही गव्हर्मेंटाची जमीन प्रायवेट ऑपरेटाक दवरपाची एक षडयंत्र. आनी आमी मागता हो प्रोजेक्ट आमकां नाका. कित्याक आमी जर तुमकां सजेशनां दिल्ली, इफ यू आर टेकिंग अ सजेशन इन रॉंग वेज आनी तुमी म्हणटा इट इज अप्रूव्ड जाला, वी डोंट वॉन्ट दीस टायप ऑफ टुरिजम प्रोजेक्ट इन ओल्ड गोवा. आमच्या ते हेरिटेज आहा आमकां तितलीच करूं, वी डोंट वॉन्ट. आनी हेन्स फोर्थ आमी टुरिजम डिपार्टमेंट अशें केलें आमी तिका प्रोजेक्ट पासून अप्रुवल पण दिवपाचें ना ग्रामसभेक. कित्याक नाका, कित्याक वी डोंट ट्रस्ट दीस पीपल. तुमी सांगता एक आनी सांगता तुमी आतां कोत्ता दुसरे एक, दॅट वील नॉट अलाउड. आमी फ्रँचायजीक सांगला स्ट्रिक्टली व्हडले प्रोजेक्ट व्हडले अप्रुवल्स येयले गव्हर्मेंट गेट टू ग्रामसभा. कित्याक वी डोंट ट्रस्ट द गव्हर्मेंट आनी ऑफिसर्स स्पेशली. हे मिनिस्टर जर मिनिस्टर मिसगायड करता नाल्यार एका ऑफिसर मिसगायड करता तें व्हेरीफाय करचें. सेकंड सांगलें तें पुलीस इन्क्वायरी करून आपूण व्हेरीफाय करता, हे व्हेरीफाय जावचें. ग्रामसभेक कितें डिस्कशन रिकॉर्डिंग जाली ग्रामसभा नाल्यार रिकॉर्डिंग घेवन पळोवचें म्हणून तें कितें तें बेश्टे लोकांच्या नांवार आनी हेजे तेजे नांवार करचें न्हू. तुमकां फोर्सफुली प्रोजेक्ट आमी हाडूंक दिवची ना थिंगा. आवाज व्हडलो आसा. वेल आयज सांजचे पळय आमी बाब ग्लेन काब्राल हू इज देर अ मेंबर ओल्ड गोवा कमिटीचो, तसोच आमचो सर एंटनी वेली साकून आनी बाब संजय गोमा साकून आनी मायसेल्फ प्रतिमा. विशींग ऑल ऑफ यू ऑल अ गुड इवनिंग. आमकां हे प्रेस आयज अचानक घेवपाक पडलें 3:30 वरांचेर आनी ताजो म्हणल्यार कितें तें ब्रीफ तुमकां ऑलरेडी ग्लेन काब्रालान केल्लें आसा. आतां म्हाका इतलेंच सांगपाक जाय, खंय तरी हायड एंड सीक जावपाल्या. आय वॉन्ट टू नो वेदर सरकाराचे 2 BJP टीम आसा काय म्हणून, 1 BJP एंड द अदर BJP, म्हाका तें कळपाक जाय. A टीम ऑफ BJP एंड B. वाय आय एम सेईंग इज पुडून येता सोंपें पयर ऑन द फ्लोर ऑफ द असेंब्ली कितें डिस्कशन जालां तेजेर. डिस्कशनाचेर तुमी पळयलां आसतलें जो TCPचो मंत्री आसा बाब विश्वजीत राणे, ही वेंट ऑल आउट डिनायींग. ही वेंट ऑल आउट डिनायींग वी हॅव नॉट गिवन परमिशन्स. हांव झाडां कोणें कातरलां, हें कोणें अप्रूव्ड केलां, माती कोणें काडल्या तांकां आपूण सजा दितलो, वी हॅव नॉट गिवन. आनी ही वेंट गावास सिंगींग ओ लायक यू नो दॅट तो मी नवच म्हणून आपूण तितूंत कांयच ना म्हणून बींग द TCP मिनिस्टर. द नेक्स्ट डे यू कम टू सी that Rohan County is saying no, the permission was given, it was discussed. आमचे जे आर्किटेक्ट दमन एंड गोवा दमनाची हे आसा ते कोण आमचो फादर नोएल डिकोस्टा, as far as I know he has given in the statement yesterday and today. I have seen in the papers today, I think I have seen in O Heraldo स्पष्ट दिल्ले आसा की NOC आमी ग्रांट करूं ना ते काम करपाक एक्झिक्युशन करपाक. आतां थंय डिस्कशन आतां ग्लेनान सांगलां तशें एक्चुअली पंचायतीक खंय तेणी बुलडोज केलो, पंचायतीक तेणी बायपास केले, पंचायतीचे तेणी हें निघून घेवना, अग्री जाता वो ना तें निघून घेवना. टुरिजम डिपार्टमेंटान सगळो वो हें केल्लो आसा, हो बोर्ड म्हणटा तो हे सगळे खतखते म्हणटा ते टुरिजम मिनिस्टरान केल्ले आसा. एक सायडीन विश्वजीत राणे म्हणटा तो मी नवेच आनी दुसऱ्या सायडीन रोहन हॅज गॉट अदर स्टोरी ऑफ टू टेल. दॅट मिन्स देर इज नो कॉर्डिनेशन. तो म्हणटा विश्वजीत कितें परमिशन दिवन आसलें आनी आपूण तांकां सजा दितलो. ह्या सायडीन रोहन कावंटी इज सेईंग येस इट वॉज. सो आतां कोणें दिल्लें आनी ताका कितले मेळ्ळ्या तें तांकां खबर. पूण हांव इतलें सांगपाक सोदता बाबा, वॉट यू आर प्लेइंग विथ आवर सेंट फ्रांसीस झेवियर दिस थिंग. अरे इट इज अ प्रोटेक्टेड सायट, इट इज अ हेरिटेज सायट, सेन्सिटीव झोन. इट इज कमिंग बिटवीन द यू नो बफर झोन म्हणटा तें कितें आसता, 7 मॉन्युमेंट आहे मरे ते. आनी हांव कितें म्हणटा, इतले वर्सां ते राखून दवरिल्ले आसा मरे सेंट फ्रांसीस झेवियराचे. तुमकां आतां कसलो वेद आयलो. आतां सांगला ते भाशेन प्रसाद स्कीम खंय पयलो बोर्ड जालो कितें म्हणून मॉल येता. नाव एज फार एज वी नो अंडर द प्रसाद स्कीम इंटरप्रिटेशन कितें तरी हेरिटेज सेंटर करूंक सोदता ते प्रसाद स्किमा अंडर. जेन्ना तुमकां प्रसाद स्किमाक परमिशन दिवना ग्रामसभेक जायते, इवन आमचो संजय बाब सांगतलो, इफ आय एम नॉट मिस्टेकन तेणी ह्या लोकांनी खंय तेचे ग्रामसभेक जे हाजीर आसले त्या लोकांनी सांगलें खंय you all give us amenities, and the discussion was done on amenities. Nothing was touched for this Prasad scheme interpretation, heritage site or whatever they करपाक. Like you know barricades घालया. You all know from Basilica to Cathedral. तुका खबर आसा
थंय कशें हें जाता तें किचमूच जाता ती. सो खंय तरी ते बॅरिकेड्स घालून सोंपें करपा खातीर. दुसरें म्हणटा ते एंट्री आमच्या ट्युरिस्टांक न्ही बरे भाशेन करपाक, लायनीन शिस्त मांडून ताजी सुविधा करपा खातीर. तशेंच डिवोटीजांक आनी चड करून वॉटर ATMs वॉटर करुया, वॉटर ATMs करपा खातीर लोकांक न्ही हें जावपा नाका म्हूण. पूण पळोवपाक गेल्यार इट्स एन एग्जाम्पल आय गिव यू. आमकां सांगलें कितें, एप्पल दिता, बनाना दिता आनी मँगो दिता. एप्पल, बनाना, मँगो दिता म्हणून. आनी पळोवपाक गेल्यार मागीर ते सांगता बास्केटींत आमी चॅरीज आनी चिकू आनी ग्रेप्सूय आशिल्ले म्हणून. सो वॉट दे आर ट्रायंग टू से, दे आर ट्रायंग टू से दॅट वी आर गिवन परमिशन. Actually, it has clearly been told by Father Noel DeCosta. They had been apart with the tourism department who had come to talk to them, but they had not agreed to the terms and conditions, and they have not agreed for this construction of this Prasad scheme interpretation heritage. So we condemn it, and we are wanting to tell the government, amka je naka te naka. We don't want to be commercialized. आमचे सान फ्रांसीस झेवियर आमचे चर्च आसा, आमचे सेंट कॅथड्रल जावं, बेसिलिका जावं, आमचे ते प्रिजर्व करात. आनी वायट दिसता म्हणल्यार ते झाडां 50 झाडां अप्रूट करून काडली आनी विश्वजीत सांगता आपल्याक खबर ना. फॉरेस्ट डिपार्टमेंट, फॉरेस्टा थ्रू नोबडी कॅन टच द लीड एंड दॅट ऑल्सो टच द ट्री, बट पानाक हात लावपाक जायना. पूण ते अप्रूट करून ते डिगींग करून इतलें जालां म्हणल्यार दाल में कुछ काला है. लास्ट व्हेरी ऑनेस्टली आय एम टेलिंग यू, आय वॉज टॉकिंग टू माय फ्रेंड फ्रॉम अमेरिका टुडे. ताजें नांव अल्फ्रेड म्हणून अब्दू. तो म्हणपालो प्रतिमा आमकां मिरेकल सेंट म्हणपालो तो सान फ्रांसीस झेवियर. ताजें हें काडूंक सोदता, ताजे सुवातेर कमर्शियल करूंक सोदता. नाका म्हणपालें हेंची नाटकां जाय जाल्यार म्हणपालो आमी म्हणपालें अमेरिका आसा ते पयशे घालता म्हणपालो चर्चीक, आमी घालतात आनी आमी प्रिजर्व करता आनी आमी प्रोटेक्ट करता लोकां खातीर म्हणपालो. सो दीस ह्या हेजेर तुमी पावल्ले आसा. आमकां एकूच कितें, आमचें जें सेंट फ्रांसीस झेवियर चर्च आसा, तेजे हेरिटेज सायट आसा, प्रोटेक्टेड सायट आसा, ती सांबाळून दवरचें आनी तुमचे नाका जाल्ले डान्स करचे न्ही. आमी मागतात की जे लोकांनी ग्रामसभान देखून सांगलेले आसा आनी आतां तरी तुमी आयकात, जे फादर नोएल डिकोस्टान सांगिल्ले आसा ते मातशें तुमी काम करचें न्ही आनी आमचे पवित्र जाग्यार तुमी ती भंग करचें न्ही म्हणून हांव इतलेंच मागता. फ्लोर ऑफ द हाऊस, मातशें फाटीं सर. फ्लोर ऑफ द हाऊस तुमी पळयला आसतलें, आख्या गोंयान पळयलें आयज. जेन्ना गोंयच्या इश्यूचेर उत्तर दितात तेन्ना सगळे कडेन प्रश्नाची उतरां हेवटेनची तेवटेन जावंक लागली. कित्या खातीर जावंक लागली? तेंचे ऑफिशियल्स येयले, तेणी प्रेस घेतली, तेंकाय जेन्ना तुमी प्रश्न केले तेन्ना तेंची उतरां हेवटेनची तेवटेन वचोंक लागली. कित्याक जो पावर बिल्ड केलो, गोंयकार जेन्ना उबे रावले गोंयांत आनी आपल्या हक्काक जें कितें सत्य आहा पळय तें उघड करपा खातीर आपलो पावर गोंयकारांनी दाखयलो, तेन्ना तें उघड जालें. नाल्यार कितें जातलें आसलें? हेणी फोट मारली की ग्रामसभेक सगळें अलाउड केलो. हांवें आयकलां ते कथान, ग्लेनान सगळें सांगलां तुमकां आतां आनी सांगपाची गरज ना. तेन्ना ग्रामसभेक डिस्कस करता आसतना कित्याक हे सगळे कडेन जायते येयल्ले आहा, ही फटींगपणां आमकांय जाल्या. सो त्या खातीर उबो रावता. आयज मुद्दाम येयला ग्लेन बाबान आनी एंटनी बाबान म्हाका आपयलो तेन्ना म्हाकाय दिसलें, कित्याक आमचे कडेनूय सेम आमच्या गांवांनी आमकां हेंच भोगलां. कित्याक आमी एक मांडटा लोक आनी थंय कितें तरी दुसरें मॅनिप्युलेट करून काबार करपाची हें पॉलिसी गव्हर्मेंटाची आसा. तशेंच ओल्ड गोवा सेम जालें. मागलें कितें? CCTV जे एसेन्शियली जे गरजो आसा पळय खऱ्योच त्या हेका ओल्ड गोवान, वॉटर जे लॉगिंग जाता जावं ते लायटींग म्हण आनी कितें ज्यो गरजेच्यो वस्तू आसा त्यो जायत न्हू. जर तर ते बऱ्यो गोश्टी जाता तेका अलाउड केले. आनी हेणी कितें केलें? ज्यो बऱ्यो गोश्टी मागल्यो पळय तेका अलाउड केला म्हणून सांगून खंय तरी व्हडली बिल्डींग बांदपाची तयारी हेंची. हांकां दिसलें कितें प्रत्येक जाग्याचेर गोंयान तुमी जशी फटींगपणां करतले तशीच ओल्ड गोवाय तुमी करतले म्हणून. ओल्ड गोवा लोकांनी आपलो पावर दाखयलो. त्या जाग्यार सगळे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन सगळे एकवटान भायर रावले म्हणून हें सगळें उघड जालें. जर तर त्या लोकांनी आपलो पावर दाखोवंक नासलो ओल्ड गोवा जाल्यार ह्यो गोश्टी भायर सरोंक पावच्यो नासल्यो. त्या खातीर आयज लोकांक अलर्ट रावचें पडटलें प्रत्येक गांवांनी. जे पळय डेमॉन्स्ट्रेशनां हे घेवन येता ही सगळीं नाटकां सांगून जे पळय प्रस्तुत करतात तितून कांय नासता. ती सगळी गव्हर्मेंटाची. हो गव्हर्मेंट फटींगपणां करूनच आमी गोंय लुटूंक येयल्लो आसा. हे आयज उघड जाल्या. आख्ख्या गोंयभर लोकांनी पळयलें ही जी फटींगपणां आयज गोंया ओपन जाल्या ओल्ड गोवाच्या हेजेर इश्यूचेर, ही प्रत्येक गोंयान तेणी हेच केल्लें आसा. तेन्ना लोकांनी प्रत्येक गोंयान हेजेर शादूर रावपाची गरज आसा. आनी अशें एकवटान जर ह्या विशयाचेर अशें क्वेश्चन करूंक लागले गव्हर्मेंटाक जाल्यार गव्हर्मेंटाक आमी बॅकफुटार व्हरपाक टायम लागतो ना. बेसिकली पयले सुवातेर
हांव एक स्टेटमेंट कोत्ता. हो विश्वजीत राणे सदां म्हणटा हे एक्टिविस्ट बेश्टे बोवाड कोत्ताय म्हूण. हे विश्वजीता आतां कोडोन येवपा बरें एक्टिविस्ट बेश्टे बोवाड कोन्नाय. एक्टिविस्ट आवाज कोत्ताय म्हूण जायत्यो गोश्टी भायर सरताय. नंबर 1 आतां तुमी सांगताय एक आनी कोत्ताय दुसरेंच. आनी दुसरें म्हणल्यार एक एप्रिहेन्शन ही भिरांत आख्ख्या गोंयांत तुमी हाडल्या. कारण तुमी कितें प्रोजेक्ट कोत्ता आपालिपा करून कोत्ताय. ट्रान्सपरन्सी म्हणलो आसना. आनी नॅच्युरली सांगपाक म्हणल्यार एक डॉक्युमेंट जो असेंब्लीन भायर सरलो ह्या डॉक्युमेंटान पासून पळोवपाक गेल्यार तेजेर कार्डिनलाचेर नांव प्रिंट करून येयलें. वाय दिस इज हॅपनिंग? बिकॉज जे मनीस हितून बसलेले आहा तांकां दे डोंट नो द डिफरन्स बिटवीन द कार्डिनल एंड द रेक्टर. आनी बरें जालें ते असेंब्लीन बोवाड जालें म्हूण तेमी ते मागीर कार्डिनलाचें नांव तिका काडलें. आनी हे लोकांक दिशाभूल करून रेक्टराचें नांव कार्डिनलाचें नांव चर्चीन एनओसी दिल्या पंचायतीन एनओसी दिल्या म्हूण लोकांक फटयतात. आनी ही भिरांत तुमची हिंगाच जावंक ना. व्हडल्या गोंयांत सगळे गोंयांत मेगा प्रोजेक्ट व्हडले प्रोजेक्ट्स येतात तितल्याकूय तुमी लोकांक दिशाभूल करतात, फोटो सांगतात आनी देखून लोकांक भिरांत दिसता. आनी तुमी प्रतिमा बायन सांगला ते भाशेन तुमी सांगता आसतना चेरी एप्पल बनाना दिता म्हणटाय आनी मागीर बोरकोय पणस आनी वॉटरमेलन दिन काडटाय. तेसो जावपा जायना हिंगा. सो दीस हॅज टू स्टॉप. आनी विश्वजीत राणे सांगता डोंट unnecessary accuse activists for just making noise. Is this a noise? Is this not a conspiracy against the heritage place? This project should not come at all. Inga band karat because there is so much natural artifacts and natural things has come out from that place. So now this project cannot come. And the worst part is they discuss kotay tinga एक restaurant yeto mun. Ye restaurant we discuss kelale panchayatindu. Suddenly from where this restaurant comes, hotel comes. So this has to stop and this project has to be scrapped. Thank you. And thank you for all the media people. देव बरें करूं. व्हिडिओ प्ले करता असं ग्राम सभा जावन एक हे जाल्लें सरपंचाची बायट आमची लागीं हाड असं लागीं सेंटराक अबे ह्या सेंटर ऐकू येवचें ना. शेअर करता कितें म्हणला कितें म्हणला तें सांग. सी सरपंचान ऑलरेडी हिंगा आतां तुमच्या प्रेसान क्लेम घाल्लेले तेणी सांगला प्रोजेक्ट इज इन्फॉर्म्स दॅट प्रसाद स्कीम प्रपोजल केप्ट ऑन होल्ड म्हणून थिंगा क्लियरली कट सांगलेले ते सरपंच ग्रामसभा जावन प्रोजेक्ट इज ऑन होल्ड म्हणून या खंयच सांगून इट इज अप्रूव्ड ऑर कितें म्हणून ती सांगलें ऑन होल्ड. ते बेश्टे येयलेले आमकां इन्फॉर्मेशन दिवपाक. सो इन्फॉर्मेशन दिली आमी सांगलें बाबा अशें आनी करूंक जाय करेक्शनां ते करून परतून या म्हणून. सी इट इज ऑन द रिकॉर्ड. सो हांव म्हाका मे बी हे ते मिनिस्टराक टुरिजम मिनिस्टराक मे बी तेंच्या ऑफिसरांनी पावून आसतले ते ऑफिसरांनी पावचे नाल्यार आमी पावयता तर म्हणल्यार अप्रोच जाय म्हणून नाल्यार आमी अप्रोच जावन दिता तांकां कितें फॅक्ट्स आहा ते कितें डिस्कस जाल्ले आनी कितें डिस्कस एसेंब्लीन जाता ते दीस टू बी डिफरंट थिंग्स. केन्नाचे ऑक्टोबर 29 समथींग ग्रामसभा तेन्ना म्हणलेले प्रोजेक्ट इज ऑन होल्ड. पंचायत सरपंच सांगले आफ्टर डिस्कशन ऑफ दीस प्रसाद स्कीम ओवर दे. सो डेलिब्रेट जावन थोड्यांनी म्हणलें ओके बी सजेशन केलें पूण लोकांनी म्हणलें होल्डात दवरया till you get come back with a church NOC or something. Did they get back to no, the that's what directly पंचायत जालें न्हू. त्याच्या उपरांत पंचायतीकडे कांयच कम्युनिकेशन ना. सो मागीर थर्ड DPR आमी असेंब्ली थ्रू पळयले क्रूज सिल्वा हे बेलिन्स MLA आहा तेणे प्रसाद स्कीमचे मागले तेन्ना पयलो बोलतो DPR थिंगा प्रोड्यूस जाले थिंगा बिल्डींग येयली. कित्याक पयले DPR पडले व्हडली बिल्डींग आली म्हणून आनी चाललेले बिल्डींग येता तुमकां अलाव करची ना. पूण मागीर ते आमकां ते DPR सेकंड DPR जो प्रेजेंटेशन पंचायतीन दिला ग्रामसभेक तेन्ना कांय दाखोवना बिल्डिंगेचे पूण असेंब्लीन दिला तेन्ना ग्राउंड प्लस 1 DPR दाखयली ती म्हणटात अपर ग्राउंड लोवर ग्राउंड आनी ग्राउंड म्हणटात ते DPR दाखयलो. सो कशें आनी तेजे उपरांत पंचायतीन येवनाच ग्रामसभेक केन्नाच हो पंचायत लायसनाकूय येवना.
सो आमी सांगून चल्ला ऑनलायन फोटींगपणां आमी अलाव करची ना आनी पंचायतीक सांगला ऑनलायन प्रोजेक्ट अलाव करूं नाका म्हणून आनी पंचायतीन ऑलरेडी तांकां लेटर बरयलेला कोणें परमिशन दिला कितें दिलें इतलें आसतना ते सांगता पंचायत परमिशन आहा म्हणून ऑन वॉट बेसीस सेकंडली ताका स्टेट आर्कोलॉजी लागता तेजें परमिशन ना सो मेनचे जाग्यार बांदता तांकां खबर ना खंय बांदता ते सो बांदूंक जाय म्हणून बांदता सो तांकां हेरिटेजाचें पडलेलें ना आमचे हिस्ट्रीचें पडलें ना तांकां फकत तो प्रोजेक्ट कमर्शियल करूंक जाय फकत तांकां रेस्टॉरंट हाडून कोणाक भायले पार्टयेक दिवपाक जाय तेंचे इतलेच एजंडा तांकां कांय हेरिटेजाचें पडलेलें ना पिलग्रिम्साचें पडलेलें ना टुरिस्टांचें पडलेलें ना सो हेजें क्लियर करता कित्याक आमी सांगलेलें एम्युनिटीज फॉर पिलग्रिम्स बेजीक एम्युनिटी आहले रेस्टॉरंट नाका ओल्ड रेस्टॉरंट कितलींच आहा बुक शॉप्स कितें आहा बुक शॉप्स आहा थिंगा सोविनर्स आहा तुम्ही एडिशनल हाडून कितें हें करता न्ही कितें हाडटले इन्व्हेंट करून ना गरज ना ऑलरेडी आहा थिंगा आहा त्यो फॅसिलिटी बरे भशेन करा तेणी तेंच्या प्रसाद स्किमीन दुसरे आहले म्हणून ते दुसरे अननोन डिस्क्लोज सायट्स आहा त्यो तांकां कनेक्टिव्ही करतले म्हणून अजून पासून थिंगा सायनेज ना कांय ना ते बेजीक न्हू पयले सायनेज घाला आहले डिटारिंग रोड करा आहले मिडल रोड बंद करा आहले ते करा आहले न्ही पयले कॉन्फिडन्स बिल्ड करा मागीर सांग आहले न्हू तुम्ही जे आमी ना म्हणटा ते पयले करूंक वयता आनी जे जाय म्हणल्यार ते अजून पासून कांयच ना आतां उदक पावस पावतलो आतां 2 वर्सां जाले वॉटर लॉगिंग जाता थिंगा बुडटा तेजें कांय सोल्युशन ना हेच्या पयलीं आमी टुरिजम डिपार्टमेंट आनी PWDक लेटर दिले कित्याक अशें स्कीम येता म्हणून आमी लेटर बरयले थ्रू ग्रामसभा रेजोल्युशनां पास करूंक लायलेली ग्रामसभा आनी पंचायतींची फोर्टनायट मिटिंगेन सगळे अरावंड मोन्युमेंट्स आहा गांधी सर्कल टू पुलीस स्टेशन सगळ्याक थिंगा वॉटर ड्रेनेज सिस्टम दिवचें बरें कित्याक वॉटर लॉगिंग जाता म्हणून से कॅथेड्रल सायड दिवार वयता थिंगाय वॉटर लॉगिंग जाता बसिलिका गांधी सर्कल थिंगाय वॉटर लॉगिंग जाता प्लस MLA ऑफिसार थिंगाय वॉटर लॉगिंग जाता सो अजून पासून तेजें कांयच ना तेजे पासून अजून पासून एक काम जाल्लें ना सो जे बेजीक एम्युनिटीज आहा वॉटर लॉगिंग जावन आमचे मोन्युमेंट डॅमेज जाता तेजें कांयच जायना पूण हे रेस्टॉरंट दुसरे कोणाच्या फायद्याक लागून हे रेस्टॉरंट हाडूंक सोदता कोणाच्या फायद्याक सो आमी मागता असले अनवॉन्टेड प्रोजेक्ट नाका नाल्यार तुमी कोण ना पासून जाता आमकां आमची हेरिटेज आहा ते सांबाळिल्ले पुरो टुरिजम मिनिस्टरान हे म्हणले की एक्सपोजिशन जायसर लोक ओगी रावला म्हणून त्या टायमार कांय बॉम्ब मारूंक ना हे काम केन्ना स्टार्ट जालें तेन्ना बोस करतले आहले हे काम आतां स्टार्ट जाला हे काम आतां स्टार्ट केलां आनी तेणी प्रसाद स्कीम म्हणून घाल्ला आतां तेणी सांगता प्रसाद स्किमीन एक्सपोजिशनाचें काम केलें कितें केल्लें मे बी म्हाका इल्युमिनेट कितें केलां तें आसूंक शकता तेज्या बिसायड ते प्रोपोनंटान कितें सांगलेलें कंपोनंट जाल्ले तितून एक काम जालें ना बेंचीस आहा थिंगा ना वॉटर ATMs ना डिटार जालो बसिलिका रोड ना कॅमेराज बसयले ना ड्रेनेज सिस्टम केली ना मिसिंग लिंक ऑफ फुटपाथ केले ना हे बेजीक एम्युनिटी आहले पिलग्रिम सांगले तांकां कुकिंग एरिया कितें कर म्हणून तें केलें ना 100 कोटी तो म्हणटा 150 पळया 150 कोटी ओल्ड गोवा खंय मोडला ते भरगांव मोडून ओल्ड गोवा म्हणूंक शकना तशें म्हणून आयकलां खबर आसा ते 200-250 कोटी खंय गेले आनी एक लास्ट सांगता राजेश फळदेसाय जो आमदार आसा ताका सांगपाक सोदता सी दॅट इज आर न्ही ओल्ड गोवा म्हणटा पळय ती हांवें सांगलां तशें प्रोटेक्टेड सायट हेरिटेज सायट आमचे सगळे सबंद गोंयचेच न्ही वर्ल्डाचे लोक येतात डिवोटीज येतात सगळे धर्माचे जातीचे सी डोंट प्ले विथ द फेथफूल डोंट प्ले विथ द इमोशन्स ऑफ द फेथफूल हांव सांगू सोदता राजेश बाबाक जो आसा आमदार राजेश बाब आय हर्ड यू ऑल्सो टेलिंग ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस देर की परमिशन आसा सगळे आसा चर्च आसा इनवॉल्व आसा आय थिंक यू आर नॉट कनेक्टेड विथ युअर वोटर्स ऑर समवेअर यू हॅव फेल्ड टू बी टू कनेक्ट विथ द चर्च ऑल्सो ओल्ड गोवा चर्च ऑल्सो तेन्ना वच आनी बस आनी उलय मरे डायरेक्टली फादर नोएल डिकॉस्टान सांगलां दॅट आमी अग्रीज केले एम्युनिटीजांक लागून जशें आतां सांगलां तशें जावं तुमी ATM घालात वॉटर ATM घालात म्हणून टारींग करात रोडाचें आनी टेंट्स घालात लोकांनी येता तेन्ना चेंजींग रूम हे एम्युनिटीजांक तुमकां ओके म्हणिल्लें पूण तुमकां वोट दिल्यार तुमी हात घेवपाक गेले आनी राजेश फळदेसाय सांगता म्हाका दिसता राजेश यू हॅव टू MLA ऑफ ओल्ड गोवा यू हॅव टू गो एंड फर्स्ट स्टडी फॅक्ट फायंडिंग कर आनी मागीर येवन उलय कित्याक तूं हरशें जाय दिसती पडना तूं हरशें म्हणटा तो दिसती पडना सो डोंट प्ले विथ द सेंटिमेंट्स ऑफ द फेथफूल एंड स्पेशली द डिवोटीज ऑफ सेंट फ्रांसीस झेवियर आमी लास्ट परतून सांगतात वी डोंट वॉन्ट दीस प्रसाद स्कीम हेरिटेज इंटरप्रेटेड ते म्हणटात पळय हेरिटेज इंटरप्रिटेशन सेंटर आमकां तें नाका आमकां तुमी हेच दियात एम्युनिटीज दियात लोकांनी सुसेगाद येवपाक चेंजींग रूम्स जेवणा खातात हें करपाक सगळे कॅन्टीन तसले कितें कितें आसा पळय आमचे लायटीचे बिटीचे रोडाचे बॅरिकेड्स तें दिल्यार पुरो आनी आमकां तुमचें इतलें व्हडलें कांय नाका इतलें सांगून खबर आतां टुरिजम मिनिस्टरान हांवें सांगलां की समज तो चर्चीन सांगलें की आमकां नाका म्हणून जाल्यार तो प्रोजेक्ट बंद करतलो तुमी डिमांड करतले चर्ची कडल्यान की बाबा तुमी चर्च तुमी सांगा तांकां म्हणून नाका म्हणून सी आमी ऑलरेडी ग्रामसभेक सांगला आमचे जे नॉट ग्रामसभा स्पेसिफिकली स्पीकिंग अबाउट द चर्च तुमी चर्चीक सांगतले बाबा तुमी तांकां सांगा गव्हर्मेंटाक सांगा हो प्रोजेक्ट आमकां नाका हय सांगतले तांकां बरोय म्हणून हय सांगतले आता ते कन्सिडर चर्चीन सांगला आमी ऑलरेडी सांगलेले म्हणून ते आता येस ते काल प्रेस नोटार येयला फादर इन्फॉर्म केलं चर्चीन ते कन्सिडर करता जाल्यार वेल एंड गुड इज ऑफिशियली स्टेटमेंट
तिने कन्सिडर करूंक जाय. ऑफिशियली त्यांचे तेंकडच्यान असो लेटर होय जाल्यार सांगतले होय आमी सांगतले चर्चेक बरें जालें कित्याक आमी सांगलें आमकां एम्युनिटीज जाय. वी डोंट खंयचेच इश्यू आमी डिस्कस करना. बिल्डींग येतली कित्याक सांगलेलें ही बिल्डींग पळोवन हांवें तांकां क्वेश्चन केल्लें ग्रामसभेक तुका बिल्डींग येता म्हणून आयकलां ना इट इज अंडर होल्ड म्हणून आलो वी हॅव नॉट गॉट अ परमिशन म्हणून आलो आनी इफ यू गेट अ परमिशन वील कम टू बॅक. आमी सांगलें बिल्डिंगाक वील हॅव ऑलवेज ऑपोजिशन म्हणलें बट तुम्ही दुसरे एम्युनिटीज आसता वील वेलकम इट बट वी हॅव टू डिस्कस विथ ग्रामसभा. हांव एकलो डिस्कस सगळ्या लोकांक कळोंक जाय कितें येता तें. सो ते एग्री जाल्ले आनी हेजे तुमी सांगला तुमी इंटरव्यू तुवेंच घेतले तुवें सांगला प्रोजेक्ट इज होल्ड. इट वॉज आन्सर वॉज अ सरपंचाचे इतले क्लियर कट आसतना प्रोजेक्ट वॉज होल्ड इट शूड बी फर्दर डिस्कस जाल्यार कशें जालें. आनी ते म्हणटा सद्दां पंचायत बोर्ड हे कोलॅबोरेशन करताली म्हणून सी पंचायत वन ऑफ द कंपोनंट आसली म्हणून पूण आमची सरपंच वयताली लोकांक केन्ना कळून आसलें कितें डिस्कशन जाता तें. सो आमी फोर्स करून सांगलें आमकां पंचायतीन ते आमकां डिस्कस आमकां प्लॅन एक्सप्लेन करचें आमकां वाऱ्यार कळटा म्हणून पेपरार येता बाबा प्लॅन डिस्कस केला आमकां खबर ना कोल्ली एम्युनिटीज तेन्ना त्या प्रेझेंटेशनाक येयले तेन्ना कळलो अशें मानगोडी म्हणून. सो हांव मागता हॉले तुमी कन्या प्रोजेक्ट हाडटा पयले ग्रामसभा डिस्कस करा पयले फीडबॅक घे आनी मागीर तुमी प्रोजेक्ट डिझायन करा. तुमी डिझायन करता पत्ते येता. आतां हेजेर तांकां दाखयला ग्राउंड प्लस टूतले मॅसीव स्ट्रक्चर 2000 स्क्वेअर मिटराचो. सो कोणाक जालें एमपी थिएटर कोणाक कितें करूंक वता हेजेर कोता हे एक्चुअली काय हेरिटेज ओ पिलग्रिमाक सांगून ना एक्चुअली कजिनो सिटी करूंक वता. ते म्हाजें आयकलां त्या प्रमाणे ती वॉटरफ्रंट डेव्हलप करून पणजेचे कजिनो थिंगा व्हरोन ते गव्हर्मेंट लँड एक्वायर नेम ऑफ द टुरिझम और पिलग्रिम्स ते डेव्हलप करून खंय तरी कितें तेंचें षडयंत्र चालू आहा. तेका लागून ते सगळे म्हणटा टुरिस्ट सेंट्रीक म्हणून टुरिस्ट सेंट्रीक काय ना एक्चुअली प्लॅन शूड बी हेरिटेज सेंट्रीक बिकॉज इट इज हेरिटेज विलेज. सो तोहले तितून करा न्हू आमकां काय कमर्शियल एक्टिविटीज कित्याक जाय एक्टिविटीज त्यो. तेंचे मेन कन्फ्युजन म्हणजे हे दिशाभूल कोत्ताय. देर इज अ डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मिंग अँड टेकिंग एनओसी. हे फकत सांगता आमी इन्फॉर्म केला इन्फॉर्मेशन इज नॉट एन एनओसी इन्फॉर्मेशन इज नॉट अ परमिशन. थँक्यू. तर म्हाका एक सांग लोअर ग्राउंड आणि ग्राउंड फ्लोर विथ हेरिटेज स्ट्रक्चर आणि ते पार्किंग स्पेस येवपाचो ताका तुमचो ओपोज आहा. सी आता लोअर ग्राउंड अप ग्राउंड म्हणटा ते हांवें असेंब्ली डॉक्युमेंट काडला तेजेर पळयला ग्रामसभेक तेणें कांय डिस्कस करून नासलें. ग्रामसभेन आतां लो ग्राउंड म्हणल्यार तो फ्रंटोले. सो आमी सांगलें बिल्डींग वील नॉट अप्रूव तांकां घेवन येवनी प्लॅन न्हू ते सांगता खंय येता ती सायडूच आमकां खबर नासली. पार्किंग सांगलें ओके पार्किंग पूण आयडेंटिफाय करून नासलें पार्किंग वयर येता आमी सांगलेलें पूण आतां बिल्डींग खंय येता ते आयडेंटिफाय करूंक जाय आनी पार्किंगाक कितलो जागो मेवता. आतां आर्टिफॅक्ट्स मेवलो ऑलरेडी. सो एक्चुअली आतां आर्टिफॅक्ट्स मेवता एवरीथिंग शूड बी होल्ड. पार्किंग पासून इट इज इन डाउट नाव कित्याक देर इज अ रुइन्स आहा ते कॅनल्स बॉल्स मेवला. सो हेच्या पयलीं तो पार्किंग पासून इज नॉट फिजिबल फॉर पार्किंग कित्याक इज अ हिस्टॉरिकल सायट्स. ऑब्वियसली आतां एएसआय बरोवंक जाय तेंच्या डॉक्युमेंटेशन करताले वी विल ऑब्जर्व एएसआय ऑल्सो आनी एएसआय जर आपले सारकें काम करना वील टेक अ लिगल एक्शन ऑन दॅट ऑल्सो कित्याक दे आर अ कस्टोडियन ऑफ दॅट प्रॉपर्टी दे आर एक्सपर्ट इन दॅट. आतां इतले बफर झोन कित्याक केला टू प्रोटेक्ट द मोन्युमेंट्स. तुमकां ते बफर झोन करून बिल्डिंगे हाडूंक दिवंक ना त्यो तुमी 300 मिटर कित्याक करता झोन. सो देर इज सम हिस्टॉरिकल एविडन्स आहा इम्पॉर्टन्स आहा तुमी माग करता न्हू फॉर फर्दर रिसर्च एंड ऑल. जर तुमी तोहले बिल्डिंगे आर्टिफॅक्ट्स मेळोन दो ते रुइन्स मेळोन तुमी बिल्डिंगे अलाव करता मिन्स हियर समवेअर देर आर रेमिस ऑफ ड्युटी बाय द एएसआय. सो आमी सांगता एएसआय ऑफिस तुमी तुमचें सारकें काम करा वी आर वॉचिंग यू आनी तुमकां बिल्डींग येयले आफ्टर नोईंग दॅट फॅक्ट्स तुमकां फोर्ट वॉल आहा फोर्ट्रेस वॉल आहा कॅनन्स बॉल्स मेवला आनी तुमी मिस कितें इन्फॉर्मेशन रॉंग इन्फॉर्मेशन ओ रॉंग रिपोर्ट केले लोक उगी रावचे ना. बी नेक्स्ट टायम आतां मोर्चा हिंगा जाला तो एएसआयच्या ऑफिसान जातलो म्हणून कित्याक तेणें सांगला ऑफिसरांक कितेंय सारूंक आपल्याक वचोंक हिंगा सर आपल्याक विचारा म्हणून. So henceforth he will be responsible for it. Any destruction happening in Old Goa, any project coming in Old Goa, they will respond. कित्याक अशें बिल्डिंग येयला म्हणून आयकलां आनी तेंच आमी हांचो जर पत्ती बिल्डिंगची पत्ती रिवायव करीत कितें करीत वील गो टू एएसआय ऑफिसर आस्क देम तुमचें प्लॅनिंग म्हणजे कितें. क्लेम ते 6 मीटर बिल्डिंग जाल्यार 10 मीटर 12 मिटरांची बिल्डिंग अलाव बिल्डिंग दिता मोन्युमेंट आसा वयर दॅट इज प्लॅनिंग. सो वाय वी नीड अ बफर झोन काड आनी बफर झोन उडया ना. If you cannot maintain the controlled development, allowing the monuments above monuments building, so what is use of that having a buffer zone? कहें protection करता? It is UNESCO listed site. 7 world heritage sites are there. So if you know इतले पासून केअर करना हेरिटेज सायट्सा जाल्यार तुमचें एएसआय ऑफिस गोंयांत कित्याक दवरा बंद करपाचें आनी दिल्ली वचून बसपाचें तुमी कित्याक यू आर युजलेस बिकॉज इफ यू स्टेइंग इन ओल्ड गोवा यू कॅनॉट प्रोटेक्ट. क्लेम ते चॅपल थिंगा असले चॅपल आनी रुइन्स ते मेवला. See, They are not part of the heritage. No. This they are not in the म्हणटा ambit. there Christ of Wounds of Five Church म्हणून आहले म्हणटा they say that should be explored. आतां फोर्ट वॉल विजिबल आहा थिंगा आर्सनल आहा न्हू आर्सनल वॉल फोर्ट्रेस आहा दॅट इज विजिबल. सो थिंगा जायते कंपोनंट्स जाले आनी बाकी प्रॉपर्टी म्हणटा थिंगासान पयले खंय गल्फाक शिपी वयताले ओरमुज म्हणून. सो थंय जायते कंपोनंट आहा मे बी दोरयांनी शो एक्सवेट करत तुमकां जायते आर्टिफॅक्ट्स मेळोंक शकता. But state heritage and ते पडोंक जाय न्हू. They were डेट्स quite. न्हू तेणी आतां ताका सांगला लास्ट टायम सांगला हे स्टेट पॉलिसी आहा आतां हेरिटेज पॉलिसी आसले तिणी हे कंपोनंट्स ओपन आसूंक जाय एक्सप्लोरेशन. आमकां 21 मोन्युमेंट्स आहा बिसायड दॅट कितले अनवॉन्टेड Exactly. अनप्रोटेक्टेड सायट्स आहा ओल्ड गोवा
फोर्ट वॉल हा फोर्ट वॉल 21 किलोमीटरची फोर्ट वॉल हा इट इज नॉट प्रोटेक्टेड. ओद्दी मोडून गेला कित्याक देर इज नो प्रोटेक्शन. बिल्डर येता प्रोजेक्ट घेता मोठा उडयता. हॉस्टेबल्स हा तुम्ही केन्ना वचून पळया एक हॉस्टेबल कितलेच हॉस्टेबल्स हा थिंगा. प्लस मागीर आमी एक सांगले नेक्स्ट टू द सांत कायतान फाटल्यान एक आर्क आहले इट इज फसाड ऑफ द चर्च इमॅक्युलेट कन्सेप्शन. आमी हे सायड बरयले ग्राम रेजोल्युशन बरयले बाबा हे फोर्ट वॉल आणि हे दोन्ही प्रोटेक्ट करा म्हणून. आणि फ्लोट वॉल इज अ प्री पोर्चुगीज हा बिफोर पोर्चुगीज इट वॉज. कित्याक थिंगासान एक गोवा वेल्यासान एक रोड येतालो राजबीत म्हणून तो रोड ऑल्लो काबार जाल्लो हा. गोवा वेल्यासान कित्याक पयलीं गोवा वेले कॅपिटल आहले थिंगासान ओडगो येताले तो रोड आख्खो हेजो आहलो लॅटरायट स्टोनाचो रोड आहलो अर्दो रोड तार रोड जाल्लो हा. थिंगा गेट आहली गेट अजूनही सारखी मोडपाक पावला. थिंगा रोड आहलो ते कंपाऊंड वॉल मोडले. सो हे जायते जे प्रोजेक्ट आतां मोडटा. सेकंडली ऑर्डर गार्बेज प्लांट येतालो. गार्बेज प्लांटा हितून मॅसिव फोर्ट वॉल आहली आख्खी मोडून काबार केली. गार्बेज प्लांटाच्या भायल्या सायडीन फोर्ट वॉल आहा. हे गव्हर्मेंट प्रोजेक्ट येता फकत आमचे हेरिटेज डिस्ट्रॉय करून. तुम्ही वचून पळया गार्बेज प्लांट इतली धाकटीशी एक वॉल उरलेली आहा फोर्ट वॉल. पूण तेच्या भायर ते गार्बेज प्लांटाच्या भायर आहा कंपाऊंड वॉलाच्या भायर इंटॅक्ट आहा वॉल. कित्याक हो गव्हर्मेंट हेरिटेज पडलेली ना डिस्ट्रॉय करून भोंवता. हांव क्लियर कट चार्ज करता कित्याक गार्बेज प्लांट गेला तेन्ना तेणी फोर्ट वॉल मोडून उडयलेली. एक थिंगा फातर उरलेलो ना फोर्ट वॉलाचो. तेच्या भायर सगळी आहा कित्याक ते गार्बेज प्लांटाच्या एजाक थंय आर्क आहा जे रॉयल रोडाची आर्क आहले एंट्रन्स ते आर्क आहा विजिबल अजूनही. सो हे गव्हर्मेंटाक कांय सिरियसनेस ना हेरिटेजाचे. हांकां फकत तेंचे डेव्हलपमेंट कमर्शलायझेशन करून हे भायले पार्टीक हांकां इकूंक जाय गोंय. हेंचे एकूच एजेंडा आसा तो. हांकां हेरिटेजाचे कांय पडलेलें नाही. ओल्ड गोवा कितलेच हेरिटेज सायट्स आहा विच आर नॉट प्रोटेक्टेड. हांकां प्रोटेक्शन ना म्हणून थिंगा जागे लागीं लागीं आतां कन्स्ट्रक्शन येवपाक लागलें. थँक्यू सर. थँक्यू.